हॅलो स्टुडंट्स, मी प्राध्यापक उदय टेके. आज आपण कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग पेपर नंबर 2 चॅप्टर नंबर 6 कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग यामधील काही इम्पॉर्टंट टर्म्स डिस्कस करणार आहोत. इन प्रिव्हियस लेक्चर म्हणजे पाठीमागल्या लेक्चरमध्ये आपण कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग कॉन्सेप्ट बघितलेले आहे. त्यानंतर हाऊ टू कॅल्क्युलेट कॉन्ट्रॅक्ट कॉस्ट कशी कॅल्क्युलेट केली जाते. जनरली स्टेटमेंट तयार केलं जात नाही, अकाउंट फॉर्मॅटमध्ये ही कॉन्ट्रॅक्ट कॉस्ट कॅल्क्युलेट केली जात असते. त्यामध्ये डेबिट असेल, त्याचबरोबर क्रेडिट असेल. अकाउंट फॉर्मॅट म्हटलं की डेबिट क्रेडिट असेल. मग डेबिट साईडला कोणते आयटम टाकायचे? मटेरियलशी संबंधित, एक्सपेन्सेसशी संबंधित, ओव्हरहेडशी संबंधित, लेबर्सशी संबंधित. क्रेडिट साईडला कोणते आयटम टाकायचे? मटेरियल अकाउंट डेबिटेड विथ, त्याची चर्चा केलेली आहे. कॉन्ट्रॅक्ट अकाउंट डेबिटेड विथ अँड कॉन्ट्रॅक्ट अकाउंट क्रेडिटेड विथ. कोणत्या कोणत्या आयटमनं क्रेडिट होतं, कोणत्या कोणत्या आयटमनं डेबिट होतं, याची काल चर्चा केलेली आहे. सो ज्या इम्पॉर्टंट टर्म्स आहेत, अगदी थोडक्यात उदाहरण सोडत असताना आपल्याला ज्याचा विचार करायचा आहे ते आपण आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करूया. सो नंबर 1 दॅट इज वर्क सर्टिफाईड. जे सर्टिफाय वर्क आहे ती कन्सेप्ट काय आहे ती यामध्ये समजून घ्या. इन द केस ऑफ स्मॉल कॉन्ट्रॅक्ट्स विच आर कम्प्लिटेड विदिन अ शॉर्टर पिरियड, द कॉन्ट्रॅक्टर पेज द कॉन्ट्रॅक्ट प्राइस ऑन द कम्प्लिशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट. सो इथं काय आहे पहा. इन केस ऑफ स्मॉल कॉन्ट्रॅक्ट, जर कॉन्ट्रॅक्ट लहान असेल, कोणत्या अर्थानं ते लहान? विच आर कम्प्लिटेड विदिन अ शॉर्टर पिरियड, जे कमी कालावधीमध्ये काय होत असतं, पिरियड कमी कालावधीमध्ये पूर्ण होत असतं. द कॉन्ट्रॅक्टर पेज, जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो काय करतो? पेज द कॉन्ट्रॅक्ट प्राइस ऑन कम्प्लिशन ऑफ द कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे कम्प्लीट झालं कॉन्ट्रॅक्ट की ऑटोमॅटिक ती प्राइस काय केली जाते? पेड केली जात असते कॉन्ट्रॅक्टकडून. इन द केस ऑफ कॉन्ट्रॅक्ट्स ऑफ लॉंग ड्युरेशन, जर लॉंग ड्युरेशन असेल, द कॉन्ट्रॅक्ट ॲग्रीमेंट प्रोव्हाइड्स इंटेरिम पेमेंट टू द कॉन्ट्रॅक्टर. जर लॉंग ड्युरेशनचं कॉन्ट्रॅक्ट असेल तर ते जे कॉन्ट्रॅक्ट ॲग्रीमेंट आहे त्यामध्ये एक टर्म असते प्रोव्हाइड. काय असतं? इंटरिम पेमेंट. काही पेमेंट, इंटरिम पेमेंट म्हणजे काय? मध्ये, कारण ते 3, 4, 5 वर्ष जर ड्युरेशन असेल त्या कॉन्ट्रॅक्टरचा, तर आफ्टर कम्प्लिशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट, दॅट इज आफ्टर कम्प्लिशन ऑफ 3 to 5 years ही पेमेंट जर होत असेल तर कॉन्ट्रॅक्टर इथं अडचणीत येऊ शकतो. सो काय आहे? इंटरिम पेमेंट द्यावं लागतं, मध्यावधी त्याला पेमेंट द्यावं लागत असतं. ओके. तर आता हे पेमेंट कसं दिलं जातं? पेमेंट टू कॉन्ट्रॅक्ट. इट इज डन. आता हे कसं दिलं जातं? इट इज डन ऑन द बेसिस ऑफ सर्टिफिकेट्स इश्यूड बाय द कॉन्ट्रॅक्टीज सर्वेअर और इंजिनियर. मग आता हे जे इंटरिम पेमेंट द्यायचं आहे ते कशाच्या आधारे दिलं जातं? वर्क सर्टिफायच्या आधारे दिलं जातं, किती काम पूर्ण झालेलं आहे. आता हे वर्क सर्टिफाय कोण करतं? ऑन द बेसिस ऑफ सर्टिफिकेट्स. सर्टिफाय कोण करतं? इश्यूड बाय कॉन्ट्रॅक्टीज सर्वेअर. जो कॉन्ट्रॅक्ट आहे त्याचा जो सर्वेअर आहे, जर सर्वे करणारी व्यक्ती असते, किंवा आर्किटेक्ट और इंजिनियर, म्हणजे कॉन्ट्रॅक्टीचा जो इंजिनियर आहे तो इंजिनियर प्रत्यक्ष कॉन्ट्रॅक्ट स्पॉटला व्हिजिट करतो, किती काम झालेलं आहे त्याचं एक सर्टिफिकेट देतो. पर्सेंटेजमध्ये असेल ते सर्टिफिकेट देतो. त्याच्या आधारे त्याला वर्क सर्टिफाय कॅल्क्युलेट केलं जात असतं, त्याच्या आधारे पेमेंट केलं जात असतं. ॲट द सेम टाइम कॉन्ट्रॅक्टी युजली डज नॉट पे टू द फुल व्हॅल्यू ऑफ वर्क सर्टिफाय. दुसरा मुद्दा, कॉन्ट्रॅक्टी जेवढं वर्क सर्टिफाय झालेलं आहे त्याची जी अमाऊंट होते ती पूर्ण अमाऊंट, नॉट पे फुल व्हॅल्यू, पूर्ण अमाऊंट कॉन्ट्रॅक्टी कॉन्ट्रॅक्टरला देत नाही. अ पोर्शन ऑफ अमाऊंट, काही प्रमाणातच, से 20-30% देअर ऑफ शॅल बी रिटेन बाय द कॉन्ट्रॅक्टी. म्हणजे 20 ते 30% अमाऊंट तो राखून ठेवतो. म्हणजे 80%, 70% वर्क सर्टिफायच्या कॉन्ट्रॅक्टी काय करतो? कॉन्ट्रॅक्टरला अमाऊंट पेड करत असतो. द मनी सो रिटेन इज कॉल्ड ॲज रिटेन्शन. आणि जे राखून ठेवतो तो पैसे, वर्क सर्टिफायच्या एका अशा प्रमाणात रक्कम तो देतो, काही रक्कम तो देत नाही. सो ही जी रिटेन केलेली अमाऊंट आहे, राखून ठेवलेली अमाऊंट आहे, धरून ठेवलेली अमाऊंट आहे, थोडक्यात जनरली इट इज कॉल्ड ॲज रिटेन्शन मनी. दिस रिटेन्शन मनी इज इंटेंड टू एन्श्योर दॅट द कॉन्ट्रॅक्टर टू कम्प्लीट द वर्क ॲज शेड्यूल्ड अँड अकॉर्डिंग स्पेसिफिकेशन. म्हणजे हे रिटेन्शन मनी का ठेवले जातात? इंटेंड टू इन्श्योर, हे त्याचा हेतू काय असतो? इन्श्योर दॅट अ कॉन्ट्रॅक्टर कम्प्लीट द वर्क शेड्यूल. म्हणजे कॉन्ट्रॅक्टर वेळेत काम करेल
आणि अकॉर्डिंग टू स्पेसिफिकेशन. आणि ज्या अपेक्षा आहेत, स्पेसिफिकेशन आहे कॉन्ट्रॅक्टरचं त्या प्रॉडक्ट करून, म्हणजे थोडक्यात रस्ता असेल, बिल्डिंग असेल एखादी, त्यानुसार ते तयार होत असतं. मनी रिटेन could also be used for imposing penalties for faulty or delayed work. आता हे जे रिटेन्शन मनी आहे त्याचा वापर मग कशासाठी केला जाऊ शकतो? पेनल्टीसाठी. म्हणजे जर वर्क फॉल्टी असेल, ड्युरेशनमध्ये ते वर्क होत नसेल, डिलेड वर्क, त्यासाठी या रिटेन्शन मनीचा वापर केला जातो. दिस अमाऊंट विल बी सेटल्ड ऑर कम्प्लिशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट. आणि रिटेन्शन मनी मग कधी दिले जातात? आफ्टर कम्प्लिशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट. सिंपल आहे. वर्क सर्टिफाय म्हणजे काय आहे? इट इज अ सर्टिफिकेट ऑफ वर्क विच इज इश्यूड बाय आर्किटेक्चर और इंजिनियर और सर्वेयर ऑफ कॉन्ट्रॅक्टिंग. कॉन्ट्रॅक्टीच्या सर्वेयरनं जे वर्क सर्टिफाय केलेलं आहे त्याला इथे काय म्हटलं जातं? वर्क सर्टिफाय. म्हणजे तो येतो, बघतो प्रत्यक्ष काम, आणि त्याच्या आधारे तो काय करतो? त्याचं व्हॅल्यू निश्चित करतो. आणि ते पेमेंट कोण देत असतं? कॉन्ट्रॅक्टरला देत असतो. सगळं पेमेंट दिलं जात नाही. 70 ते 80% पेमेंट दिलं जातं. 30 ते 20% पेमेंट ठेवलं जातं. जी रक्कम राखून ठेवलेली आहे, रिटेन अमाऊंट ऑफ वर्क स्पेसिफाईड, जनरली इट इज कॉल्ड ॲज रिटेन्शन मनी. ओके, ही एक कन्सेप्ट आहे यामध्ये महत्वाची आहे. वर्क सर्टिफाईड. आता वर्क अनसर्टिफाईड याच्या रिव्हर्स आहे. काय असेल मग ती? सर्टिफाय कळत असेल तर वर्क अनसर्टिफाईड समजून येतं. जनरली इफ द प्रोग्रेस of work unsatisfactory or the work has not reached to stipulated stage, though certain work is completed, such work does not qualify for certificate by contractor's architect or surveyor, termed as work uncertified. काय संकल्पना आहे? इफ द प्रोग्रेस ऑफ वर्क इज अनसॅटिस्फॅक्टरी, म्हणजे जे काम चालू आहे कॉन्ट्रॅक्टरचं ते जर समाधानकारक नसेल, किंवा ऑर द वर्क हॅज नॉट रिच्ड टू स्टिप्युलेटेड स्टेज, अपेक्षेपेक्षा कमी असेल, एक जे स्टिप्युलेटेड स्टेज असते 2 वर्षांतर किती काम झालं पाहिजे त्यापर्यंत तर ते काम पोहोचलेलं नसेल, दो सर्टन वर्क इज कम्प्लिटेड, पण काही काम झालेलं असतं. काम झालेलं नसतं असं नाही, फक्त ते अपेक्षेपेक्षा कमी लेवलनं झालेलं असतं. सच वर्क डज नॉट क्वालिफाय, परंतु जे झालेलं काम आहे सच वर्क डज नॉट क्वालिफाय फॉर सर्टिफिकेट बाय कॉन्ट्रॅक्टर्स, आर्किटेक्ट, सर्वेयर, म्हणजे झालेलं काम जे क्वालिफायच नाही सर्टिफिकेट देण्यासाठी त्याला वर्क अनसर्टिफाईड असं म्हटलं जातं. इट इज व्हॅल्यूड ॲट कॉस्ट. याचं व्हॅल्युएशन कसं केलं जातं? ॲट कॉस्ट अँड क्रेडिटेड टू कॉन्ट्रॅक्ट अकाउंट अँड डेबिटेड टू वर्क इन प्रोग्रेस अकाउंट. आणि ते कॉन्ट्रॅक्ट अकाउंटला क्रेडिट टाकलं जातं, वर्क इन प्रोग्रेस अकाउंटला डेबिट टाकलं जातं. प्रत्यक्ष उदाहरण सोडता असताना संकल्पना समजेल. सिंपल आहे. वर्क चालू असतं परंतु ते सर्टिफायसाठी पात्र नसतं, म्हणजे त्याचं पेमेंट होत नाही. देन वर्क इन प्रोग्रेस. वर्क इन प्रोग्रेस इन्क्लूड द अमाऊंट ऑफ वर्क सर्टिफाईड. वर्क इन प्रोग्रेसमध्ये काय असणार आहे? वरची वर्क सर्टिफाईड अँड अमाऊंट ऑफ वर्क अनसर्टिफाईड, म्हणजे अनसर्टिफाईड आणि सर्टिफाईड दोन्हीची कॉम्बिनेशन वर्क इन प्रोग्रेस. द वर्क इन प्रोग्रेस अकाउंट विल अपियर ऑन द असेट साइड ऑफ बॅलन्स शीट. बॅलन्स शीटच्या असेट साईडला ते ट्रान्सफर होतं. द अमाऊंट ऑफ कॅश रिसिव्ड फ्रॉम कॉन्ट्रॅक्टिंग अँड रिझर्व्ह फॉर कॉन्टिंजन्सी विल बी डिडक्टेड फ्रॉम दिस. म्हणजे या वर्क इन प्रोग्रेसमधून एक कॉन्ट्रॅक्टरकडून मिळालेली अमाऊंट आणि रिझर्व्ह काय केला जातो? फॉर कॉन्टिंजन्सी वजा केला जात असतो. ओके. ट्रीटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस ऑन कॉन्ट्रॅक्ट अकाउंट हा एक महत्वाचा आहे. ठीक आहे. तर कॉन्ट्रॅक्ट अकाउंटवर जो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिसतो, कॉन्ट्रॅक्टर लॉंग ड्युरेशनचं असतं, 1 वर्षात ते कम्प्लीट होत नाही, 2-3 वर्षासाठी कॉन्ट्रॅक्ट अकाउंट ते कंटिन्यू करावं लागत असतं. मग कसं ते प्रॉफिट कॅल्क्युलेट होतो तो समजून घ्यायचा आहे यामध्ये. द अकाउंटिंग ट्रीटमेंट ऑफ प्रॉफिट ऑर लॉस कॉन्ट्रॅक्ट इन द फॉलोइंग स्टेज. आता कसं द्यायचं? प्रॉफिट ऑर लॉस इनकम्प्लीट कॉन्ट्रॅक्ट. जर कॉन्ट्रॅक्ट इनकम्प्लीट असेल, 5-6 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट आहे परंतु 1 वर्षानंतर आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तर टॅली करावं लागत असतं, काय स्टेटस आहे ते बघावं लागत असतं. मग जे इनकम्प्लीट कॉन्ट्रॅक्ट आहे त्याच्यावरचा प्रॉफिट लॉस कसा कॅल्क्युलेट केला जातो, आणि प्रॉफिट ऑर लॉस ऑन कम्प्लीट कॉन्ट्रॅक्ट, आणि जे कॉन्ट्रॅक्ट कम्प्लीट झालेलं आहे त्याचा प्रॉफिट लॉस कसा कॅल्क्युलेट केला जातो. पहा, नंबर 1 प्रॉफिट ऑर लॉस ऑन इनकम्प्लीट कॉन्ट्रॅक्ट हा मुद्दा यामध्ये महत्वाचा. प्रॉफिट ऑर लॉस ऑन इनकम्प्लीट कॉन्ट्रॅक्ट, अपूर्ण जे कॉन्ट्रॅक्ट आहे त्याच्यावरचा प्रॉफिट ऑर लॉस. टू डिटरमाइन द प्रॉफिट टू बी टेकन टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता यावरचा प्रॉफिट किंवा लॉस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला, मेन प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करायचा असेल, इन द केस ऑफ कम्प्लीट कॉन्ट्रॅक्ट्स, इनकम्प्लीट कॉन्ट्रॅक्ट काय करावं लागेल? तर फॉलोइंग सिच्युएशन मी आणायचं. काही परिस्थिती आपल्याला डोळ्यासमोर ठेवायला लागते, निर्माण होत असते. इनकम्प्लीट कॉन्ट्रॅक्टचा प्रॉफिट ऑर लॉस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आपल्याला घ्यायचा आहे, कॅल्क्युलेट करायचा असेल तर तो कसा करायचा? नंबर 1
कम्प्लिशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट लेस दॅन 25%. जर ते कॉन्ट्रॅक्ट इनकम्प्लीट आहे परंतु त्याचं कम्प्लिशन स्टेज 25%पेक्षा जर कमी असेल लेस दॅन 25%, इन धिस केस नो प्रॉफिट शुड बी टेकन टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. म्हणजे तिथं प्रॉफिट विचारात घ्यायचा नाही, म्हणजे प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचा नाही. म्हणजे नो प्रॉफिट शुड बी टेकन टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला त्या कॉन्ट्रॅक्टवरचा जो काही प्रॉफिट असेल तो ट्रान्सफर करायचा नाही, म्हणजे जनरली कॅल्क्युलेट करायचा. आता सेकंड स्टेज, कम्प्लिशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट अप टू 25% ऑर मोर बट लेस दॅन 50%. म्हणजे 25%पेक्षा जास्त परंतु 50%पेक्षा जर कमी असेल कॉन्ट्रॅक्टचं कम्प्लिशन स्टेज तर काय करायचं. 25पेक्षा जास्त किंवा अप टू 25% ऑर मोर तर काय करायचं. म्हणजे 25% किंवा 25%पेक्षा जास्त पण 50%पेक्षा कमी जर कम्प्लिशन स्टेज आहे तर इन धिस केस 1/3 ऑफ नोशनल प्रॉफिट. आता पुन्हा नोशनल प्रॉफिटची संकल्पना विचारात घ्यायची आहे. 1/3 ऑफ द नोशनल प्रॉफिट रिड्युस्ड, तो कमी करायचा आता नोशनल प्रॉफिट इन द रेशो ऑफ कॅश रिसिव्ड टू वर्क सर्टिफाईड शुड बी ट्रान्सफर्ड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. इट कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज. आता हे कसं कॅल्क्युलेट करायचं एक वाक्यात सांगितलंय पण मॅथमॅटिकल फॉर्म्युला ते समजतं जास्त चांगलं. पहा, तो जो नोशनल प्रॉफिट आहे तो काय करायचा, त्याच्या 1/3 प्रॉफिट विचारात घ्यायचा, तो कमी करायचा. रिड्युस्ड इन द रेशो ऑफ कॅश रिसिव्ड टू वर्क सर्टिफाईड. म्हणजे वर्क सर्टिफाईडच्या किती प्रमाणात कॅश मिळालेले आहे त्या प्रमाणात तो प्रॉफिट काय करायचा, ट्रान्सफर करायचा. म्हणजे नोशनल प्रॉफिटच्या 1/3 कॅल्क्युलेट करायचा आणि त्या 1/3चं पुन्हा प्रपोर्शन कशाच्या आधारे कॅल्क्युलेट करायचं, कॅश रिसिव्ह टू वर्क सर्टिफाईडच्या आधारे कॅल्क्युलेट करायचं. म्हणून पहा, हा तो फॉर्म्युला आहे. वर एक्सप्लेनेशन दिलं, मॅथमॅटिकल फॉर्म्युला लक्षात घ्या. नोशनल प्रॉफिटच्या किती टक्के प्रॉफिट घ्यायचा, 1/3. नोशनल प्रॉफिट म्हणजे काय, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कंप्लीट झालेलं नसतं, फक्त एक टेम्पररी फॉर कॅल्क्युलेशन ऑफ प्रॉफिट, जनरली इट इज कॉल्ड एज नोशनल प्रॉफिट. ते कॉन्ट्रॅक्ट अकाउंट काय केलं जातं, टोटल केली जाते इन्कमची म्हणजे डेबिटची क्रेडिटची, आणि त्यातून जो डिफरन्स मिळतो तो नोशनल प्रॉफिट. त्याच्या 1/3 प्रॉफिट घ्यायचा आणि तो 1/3 प्रॉफिट पुन्हा काय करायचा, रिड्यूस करायचा. रिड्युस्ड इथं लिहिलेलं आहे, रिड्युस्ड या प्रमाणात कॅश रिसिव्ड डिवायडेड बाय वर्क सर्टिफाईड, आणि तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करायचा. मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन आहे, उदाहरण सोडत असताना समजेल, पण हे जर काळजीपूर्वक ऐकलं मी सांगतोय ते तर हे समजून येतं. इथं सिंपल आहे, नोशनल प्रॉफिटच्या 1/3 प्रॉफिट आणि तो जो 1/3 प्रॉफिट असेल त्याचं प्रोपोर्शनेट, ते प्रोपोर्शनेट कसं काढायचं, कॅश रिसिव्ड बाय वर्क सर्टिफाईड. तो प्रॉफिट कुठं ट्रान्सफर करायचा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करायचा. आता थर्ड, कम्प्लिशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट अप टू 50%. ठीक आहे, आता 50% आहे ऑर मोर बट लेस दॅन 90%, परंतु 90%पेक्षा कमी आहे. आता इन दिस केस 2/3 ऑफ नोशनल प्रॉफिट. आता नोशनल प्रॉफिटच्या किती घ्यायचा, वर आपण 1/3 घेतला होता, इथं 2/3 प्रॉफिट घ्यायचा आणि तो कमी करायचा. कशा प्रमाणात, रिड्युस्ड बाय प्रपोर्शन ऑफ कॅश रिसिव्ड टू वर्क सर्टिफाईड. कॅश रिसिव्ड टू वर्क सर्टिफाईड ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. म्हणजे वरचंच आहे इक्वेशन, फक्त वर 1/3 घेतलेलं आहे, इथं 2/3 घ्यायचं आहे. नोशनल प्रॉफिट 2/3 घ्यायचा आणि त्याचं प्रपोर्शन कशाच्या आधारे कॅल्क्युलेट करायचं, पुन्हा ट्रान्सफर करताना किती प्रमाणात तो ट्रान्सफर करायचा, हा जो रेशो येतो कॅश रिसिव्ड डिवायडेड बाय वर्क सर्टिफाईड, हे जे प्रपोर्शन येईल त्या प्रपोर्शनमध्ये हा 2/3 प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करायचा. चौथी स्टेज आहे कम्प्लिशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट अप टू 90%. 90% झालेलं आहे ऑर मोर दॅन 90%. दॅट इज इट इज नियरिंग कम्प्लिशन, म्हणजे कम्प्लिशनपर्यंत आलेलं आहे पण झालेलं नाही. In this case, the profit to be taken to profit and loss account is determined by determining the estimated profit and using any one of the following formula. म्हणजे 90 किंवा 90%पेक्षा जास्त असेल तर प्रॉफिट कॅल्क्युलेट कसा करायचा, तो एस्टिमेट प्रॉफिट एस्टिमेटेड प्रॉफिट असेल. आतापर्यंत नोशनल प्रॉफिट होता, आता आपण काय करायचं, एक अंदाजे प्रॉफिट विचारात घ्यायचा. हे नोशनल प्रॉफिट आणि एस्टिमेटेड प्रॉफिटमधला फरक समजून घ्या. नोशनल प्रॉफिट कधी असतो, जनरली एक टेम्पररी तो प्रॉफिट असतो अप टू 90%. समजून घ्या, अप टू 90% कॉन्ट्रॅक्टची कम्प्लिशन स्टेज आहे, तिथपर्यंत जो प्रॉफिट काढला जातो तो नोशनल प्रॉफिट आहे. आणि आफ्टर 90% ऑफ कम्प्लिशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट जो प्रॉफिट काढला जातो जनरली इट इज कॉल्ड ॲज एस्टिमेटेड प्रॉफिट, असं आपण म्हणू शकतो. तर आता पुढचा फॉर्म्युला, कुठलाही फॉर्म्युला यात घेऊ शकतो आपण, 90%पेक्षा पुढे असेल. एस्टिमेटेड प्रॉफिट इंटू वर्क सर्टिफाईड कॉन्ट्रॅक्ट प्राइस. म्हणजे एस्टिमेटेड प्रॉफिट घ्यायचा विचारात आणि या प्रपोर्शनमध्ये तो
प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करायचा. वर्क सर्टिफाईड डिवायडेड बाय कॉन्ट्रॅक्ट प्राइस. सिच्युएशन कशी आहे उदाहरणामध्ये, आकडे कोणते अवेलेबल आहेत त्याच्या आधारे. एस्टिमेटेड प्रॉफिट इंटू वर्क सर्टिफाईड डिवायडेड बाय कॉन्ट्रॅक्ट प्राइस इंटू कॅश रिसिव्ड डिवायडेड बाय वर्क सर्टिफाईड. या प्रोपोर्शनमध्ये पण तुम्ही घेऊ शकता. ओके. एस्टिमेटेड प्रॉफिट इंटू कॅश रिसिव्ड डिवायडेड बाय कॉन्ट्रॅक्ट प्राइस म्हणजे कॅश रिसिव्ड आणि कॉन्ट्रॅक्ट प्राइस याचं प्रोपोर्शन काढायचं. त्या प्रोपोर्शनमध्ये एस्टिमेटेड प्रॉफिट मल्टिप्लाय करून अमाऊंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करायची. देन एस्टिमेटेड प्रॉफिट इंटू कॉस्ट ऑफ वर्क टू डेट. जी कॉस्ट आहे वर्क टू डेट एस्टिमेटेड टोटल कॉस्ट आणि टोटल कॉस्ट किती असेल त्याचं प्रोपोर्शन काढून एस्टिमेटेड प्रॉफिट काय करायचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करायचा. देन हा एक फॉर्म्युला एस्टिमेटेड प्रॉफिट इंटू जो एस्टिमेटेड प्रॉफिट आहे ते एस्टिमेटेड प्रॉफिट कॉमन आहे. इथं किती प्रोपोर्शनमध्ये तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करायचं आहे. प्रोपोर्शन इथं प्रत्येक वेळेला काय होते बदलते. ते इथं कोणतं अप्लाय करायचं हे आपल्याला उदाहरणामध्ये काय सांगितलेलं आहे, काय परिस्थिती आहे, डेटा जो अवेलेबल आहे त्याच्यावर हे ठरवायचं असतं. सो अजून एक मुद्दा आहे एस्कॅलेशन क्लॉज. काय आहे हे एस्कॅलेशन क्लॉज पहा. दिस क्लॉज इज ऑफन प्रोव्हाइडेड इन कॉन्ट्रॅक्ट्स as safeguard against any likely changes in price or utilization of material and labor. एक सुटका असते कशामधून ते पहा. इज ऑफन प्रोव्हाइडेड इन कॉन्ट्रॅक्ट सेफगार्ड अगेन्स्ट द लाईकली चेंज. जे बदल होतो कशामध्ये प्राइस और युटिलायझेशन ऑफ मटेरियल अँड लेबर. मटेरियल अँड लेबरमध्ये काय होत असतो युटिलायझेशनमध्ये कधी कधी वाढ होते बदल होत असतो. त्यापासून सुरक्षितता ठेवण्यासाठी कॉन्ट्रॅक्टरला किंवा कॉन्ट्रॅक्टरला हे एस्कॅलेशन क्लॉज असतं. सच क्लॉज इज इन अ कॉन्ट्रॅक्ट would provide that in the event of specified contingency happening, काही परिस्थिती निर्माण झाली, the contract price would be suitably enhanced by the agreed formula or factor. मग कॉन्ट्रॅक्ट प्राइसमध्ये काय करावं लागतं बदल करावा लागतो. किमती वाढत जातात. 5-10 वर्षाचे कॉन्ट्रॅक्ट असतात. ऑटोमॅटिक लेबर मटेरियलची प्राइसेस कॉस्ट वाढत जाते. मग कॉन्ट्रॅक्ट प्राइस सुद्धा काय करावं लागते एनहान्स वाढवावी लागत असते. त्यासाठी हा एस्कॅलेशन क्लॉज असते. फॉर्म्युला असतो. त्या फॉर्म्युलानुसार कॉन्ट्रॅक्ट प्राइस काय केली जाते ऍडजस्ट केली जाते. This clause is particularly necessary where the prices of certain raw material are likely to rise. म्हणजे काही मटेरियलच्या प्राइसेस वाढण्याची शक्यता असते. ते डोळ्यासमोर ठेवून त्याचा विचार करून हे क्लॉज काय केलेलं असतं ऍड केलेलं असतं. वेअर लेबर रेट्स आर अँटिसिपेटेड टू इन्क्रीज. मटेरियलची प्राइस वाढते लेबर रेट वाढू शकतात. और वेअर क्वांटिटी ऑफ मटेरियल अँड लेबर हवर्स कॅनॉट बी असेस्ड प्रॉपरली ऑर एस्टिमेटेड. मटेरियलची क्वांटिटी किती वापरली जाईल लेबर आवर्स किती लागतील हे तुम्ही 5-10 वर्षाच्या कॉन्ट्रॅक्टला कॅल्क्युलेट करू शकत नाही. म्हणून ते एस्कॅलेशन क्लॉज कॉन्ट्रॅक्ट प्राइस ऍडजस्ट करण्यासाठी केलेली असते. अनलेस द जॉब हॅज प्रोग्रेस्ड सफिशियंटली. म्हणून हे एस्कॅलेशन क्लॉज सिंपल आहे. जनरली मटेरियल प्राइसेस मटेरियल क्वांटिटी लेबर आवर्स लेबर स्किल्ड अनस्किल्ड लेबर हे व्हेरिएशन कॉम्बिनेशन बदलू शकतं. कॉन्ट्रॅक्ट प्राइसमध्ये मग चेंजेस होऊ शकतात करावे लागतात. त्यासाठी एस्कॅलेशन क्लॉज असतं. देन कॉस्ट प्लस कॉन्ट्रॅक्ट. आता हे काय आहे कॉस्ट प्लस कॉन्ट्रॅक्ट. दीज कॉन्ट्रॅक्ट्स प्रोव्हाइड फॉर पेमेंट बाय कॉन्ट्रॅक्टी ऑफ ॲक्च्युअल कॉस्ट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग प्लस अ स्टिप्युलेटेड प्रॉफिट. काय असते हे कॉस्ट प्लस कॉन्ट्रॅक्ट. दिस कॉन्ट्रॅक्ट प्रोव्हाइड पेमेंट टू द कॉन्ट्रॅक्टी ऑफ ॲक्च्युअल कॉस्ट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग प्लस स्टिप्युलेटेड प्रॉफिट. म्हणजे पेमेंट कसं होतं कॉस्ट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग प्लस स्टिप्युलेटेड प्रॉफिट. एक प्रॉफिट त्यामध्ये स्पेसिफिक दरानं ॲड करून जे कॉन्ट्रॅक्ट तयार होत असतं त्याला कॉस्ट प्लस कॉन्ट्रॅक्ट असं म्हटलं जात असतं. द प्रॉफिट टू बी ॲडेड टू द कॉस्ट मे बी फिक्स्ड अमाऊंट ऑर इट मे बी स्टिप्युलेटेड पर्सेंटेज ऑफ कॉस्ट. म्हणजे कॉस्ट कॅल्क्युलेट करायची प्रॉफिट ॲड करायचे स्पेसिफिक अमाऊंट कॅल्क्युलेट करायची काहीच गरज नाही. तेवढी अमाऊंट कॉन्ट्रॅक्ट प्राइस म्हणून पेड करायची. These contracts are generally entered into when the time of undertaking of work is not possible to estimate its cost with reasonable accuracy due to the unstable condition of material, labor, etc., or when the work is spread over long period of time and prices of materials, rates of labors, etc., are liable to fluctuate. म्हणजे हे कॉस्ट प्लस कॉन्ट्रॅक्ट कधी स्टिप्युलेटेड पिरियड टाइममध्ये जर कॉन्ट्रॅक्ट कंप्लीट होत नसेल, फ्लक्च्युएशनचे आहेत मटेरियल प्राइसेस लेबर रेट्समध्ये मोठ्या प्रमाणावर जर फ्लक्च्युएशन होत असतील तर अशा वेळेला कॉस्ट प्लस कॉन्ट्रॅक्ट केले जात असतात. टोटल कॉस्ट कॅल्क्युलेट करायची त्यामध्ये स्पेसिफिक दरानं प्रॉफिट ॲड करायचा कॉस्टवर आणि ती काय असेल कॉन्ट्रॅक्ट प्राइस असेल. देन प्रॉफिट्स ऑर लॉस ऑन कम्प्लिटेड कॉन्ट्रॅक्ट. आता कम्प्लीट झालं 100% काय करायचं आहे सिंपल असणार आहे. वेन कॉन्ट्रॅक्ट इज कम्प्लिटेड द ओव्हरऑल प्रॉफिट ऑर लॉस ऑन द कॉन्ट्रॅक्ट इज ट्रान्सफर टू द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आणि ओव्हरऑल जो प्रॉफिट लॉस आहे तो
प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला, त्या कॉन्ट्रॅक्टचा प्रॉफिट और लॉस कॉन्ट्रॅक्ट अकाउंटला ट्रान्सफर केला जात असतो. तर असे काही पॉईंट्स आपल्याला यामध्ये विचारात घ्यायचे. सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे कोणता? प्रॉफिट ऑन इनकम्प्लीट कॉन्ट्रॅक्ट. किती स्टेजपर्यंत ते आलेलं आहे? 25% पर्यंत असेल 0, 25 ते 50 असेल तर नोशनल प्रॉफिट, 50 ते 90 असेल तर नोशनल प्रॉफिट, आणि 90च्या पुढे असेल तर एस्टिमेटेड प्रॉफिट. मग आता नोशनल प्रॉफिटच्या किती घ्यायचा? 1/3 घ्यायचा. कधी घ्यायचा? सिंपल आहे, जर ते कॉन्ट्रॅक्ट 25 ते 50च्या दरम्यान असेल. आणि त्या 1/3चं पण पुन्हा एका वेळेस अशा प्रोपोर्शनमध्ये, कोणतं प्रोपोर्शन असेल ते कॅश रिसिव्ह टू वर्क सर्टिफाईड. सिंपल आहे, त्या प्रोपोर्शनमध्ये तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करायचा असतो. हा एक मुद्दा आहे. देन वर्क सर्टिफाईड ही एक कन्सेप्ट यामध्ये महत्त्वाची ठरत असते. प्रत्यक्ष उदाहरण सोडवत असताना आपण हे सगळं समजून घेऊ